पावसाला सुरू झालं की सह्याद्रीच्या डोंगर रांगांना एक वेगळंच रूप येतं. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याने हरवलेल्या वाटा आणि ह्या वाटेवरून खलखलत वाहणारं पाणी. अशाच एका निसर्गाच्या कुशीत लपलेल्या ठिकाणाचा अनुभव घेण्यासाठी आज आम्ही निघालो आहोत. प्रवास किती सुंदर असेल, वाटा किती अवघड असतील आणि या प्रवासाच्या शेवटी निसर्गाचं कोणतं रूप आपली वाट पाहत असेल याची उत्सुकता मनामध्ये घेऊन आम्ही हा प्रवास सुरू केला. कारण काही प्रवास फक्त अंतर कापण्यासाठी नसतात, ते असतात निसर्गाला जवळून अनुभवण्यासाठी, मित्रपरिवारांसोबत सुंदर क्षण जगण्यासाठी आणि आयुष्यभर आठवणी राहतील अशा आठवणी निर्माण करण्यासाठी. तर चला आजचा हा सुंदर प्रवास अनुभवूयात. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर एखादा सुट्टीच्या टायमिंगला असा तुम्ही प्लॅन बघताय जो की तुमच्या फॅमिलीसोबत सुखद असणार आहे. तर आज आपण निघालो आहे कुर्डूस गावातील कुर्डूस धबधब्याला, जो की नागोठण्यालगत असणार आहे. आणि मी आज आलो आहे माझ्या बहिणीच्या सासूरवाडीला, त्यांच्या फॅमिलीसोबत आपण निघलो आहे. तर हा आजचा व्हिडिओ ना तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे, कारण यामध्ये आपण कुर्डूस धबधब्यापर्यंत कशा प्रकारे जायचं ते सर्व काही गार्डन्स या व्हिडिओमार्फत भेटेल. त्याचसोबत तो वॉटरफॉल कशा प्रकारे आहे आणि त्याचे नयनरम्य दृश्य आपल्याला या व्हिडिओमार्फत बघायला भेटतील. तर चला निघूयात आता. हे माझे खडूस बहिणीस बघा, इकडं भाऊंच्या व अत्याचार करते, जेवण बनवायला लावलं. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आई मला पावायला शिकवशीव ना आता वॉटरफॉल मध्ये? मला पावताना नाही, मी घेतलंय मिरिंडाची बॉटल, आता तीच बांधील. मला आता गँग निघालेली आहे, सगळे रेडी झाले. हा बघा, ये मेरी खडूस बहिणा कावला बनके आई आहे. भाऊ पण रेडी आहे, गाड्या वगैरे झाल्या. आपल्याला कसं जायचंय भाऊ? आपल्याला काय नाही, गाडीला बसायचं निघायचा. लीडर कोण आहे? आई लीडर आहे. बाबा बाबा चला. उपसरपंच बॉडी बिडी बघा, जिम ठीक आहे हो बाबांसमोर. चलेला नाही, चलो. कोण घे? तुला कोण? तू घरी चल चल घरी चल. कुर्डूस धबधब्याकडे येण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. पहिलं म्हणजे नागोठणा आणि दुसरं म्हणजे वडखल. दोन्ही मार्गांपैकी तुम्हाला कोणता जवळ पडतोय या मार्गाने कुर्डूस गावामध्ये या. गावामध्ये आल्यानंतर कुर्डूस या नावाने फलक दिसेल. हा फलक बघत तुम्हाला सरळ दिशेने यायचं आहे. गावामध्ये आलो की आपल्याला 1-2 रस्ते लागतात. इथे मात्र गावकऱ्यांच्या मदतीने धबधब्याच्या दिशेने निघावं. एका टप्प्यावर आलो की आपल्याला 2 रस्ते लागतात. पहिला म्हणजे धरणाकडे आणि दुसरं म्हणजे धबधब्याकडे. तर वरचा जो रस्ता गेलाय तो धबधब्याकडे. हा रस्ता निवडून आपण पुढच्या दिशेने निघालो की आपल्याला कच्च्या डांबरीचा रस्ता लागतो. या रस्त्याने पुढे आलो की पक्क्या डांबरीचा रस्ता लागला की उजव्याच बाजूला धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट गेले. इधर से थोड़ा पास आया तो हमको ऐसा कुछ नजारा दिखा, तुम देख सकते हैं. अखेर मंडळी आपण वॉटरफॉलला आलोय आणि व्हिडिओमध्ये जसं बघत होतो ना त्यापेक्षा तरी खूप मोठा आहे यार, आणि बघण्यासारखा पण आहे. सध्या पाऊस वगैरे नाही ना आजच्या दिवशी, तर पाणी बघा पूर्ण क्लिअर दिसतोय. आणि वीकेंड असल्यामुळं पब्लिक पण आपल्याला आज बघायला भेटतोय. तिला वाटला वॉटरफॉल एकदम ह्या बी असतो काय हे बाहुबली बघण्याचा परिणाम हो. आले की सर्वात आधी पवतान वगैरे, पण इकडे येऊन पहिला मस्तपैकी जेवणावर, कारण मटण आणलंय ना त्याच्यावर ताव मारलाय. और हमने भी अभी खाके सीधा तैरने के लिए जाएंगे हम.
आता आमचं पोहून वगैरे झालंय आणि खरं सांगायचं झालं तर इथं खरंच खूप मजा येते. फॅमिली सोबत तुम्ही नक्की इथं या. आणि याचा प्लस पॉइंट ना या वॉटरफॉलचा असा आहे की सर्वीकडे ना सेम पाण्याचा फ्लो आहे, म्हणजे कमरेभर पाणी आहे इथं. त्यामुळं ना फॅमिलीतील जी कोणी पब्लिक असेल, छोटी मुलं झाले किंवा ताई लोक वगैरे झाल्या, तर त्या आरामात इथे पोहू शकतात. फक्त एवढंच की ह्या साईडना ही जी पोरं दिसतात ना बारीक बारीक, या साईडना जाऊ नका, कारण पूर्णपणे ना असं खाली दगड आहे ना ते अक्षरशः पायाला लागतात. तर ही बघा, ही छोटीशी दगड आहे ना, इथून सरळ गेलात ना तर कमी दगड आहे आणि वालू आहे खाली. तर बऱ्यापैकी हा वॉटरफॉल जसं दिसतोय व्हिडिओच्या मार्फत, म्हणजे युट्यूबला झालं किंवा रीलच्या माध्यमातून झालं, एवढा छोटा दिसतोय व्हिडिओमध्ये तेवढा नाही आहे, खरंच खूप मोठा आहे. आणि बघा ना यार, कसलं भारी वाटतोय. पोहून वगैरे झालेला आहे आणि सरळ आता लगतच असणारा एक धरण आहे तिथं चाललोय. तिथलं पण वातावरण आणि नेचर आहे ना ते बघण्यासारखं आहे. तो आता निघाले आपली फॅमिली, जाऊ आपण तिकडं आणि तिथं जे काही वाईब्स असणार आहेत त्या आपण बघणार आहोत. एक सांगायचं झालं तर फॅमिली वगैरे येते ती अक्षरशः ना खरंच म्हणजे इथं कचरा पण खूप केलाय यार. तर नेचर हा एक आपल्या घरासारखा आहे असं मनामध्ये ठरवून इथे या आणि जे आपण आपल्यासोबत जी काही घाण वगैरे आणतो ती पण सोबत घेऊन जा, बरं पडेल. अखेर आम्ही या डॅम जवळ आलोय आणि इथचा जो नजारा आहे ना यार, मी बोलत नाही, तुम्हीच बघा यार, कसलं भारी वाटतंय. हे बघा, समोरचा हा धबधबा पडतोय आणि हे असं हिरवगार झालेली सह्याद्री.